हॅलो, गुड मॉर्निंग. बघा आपल्यासोबत आज आहेत तुषार भाऊ आणि एक इटालियन माणूस आहे, त्याचं नाव चिन्मय चिन्मय कीर्तियानो आणि मागे दादू आणि एक अमित. सो आपण निघालोय अवचित गडाला आणि आज रुचिरा सोबत नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ आणि याची टास्क माझ्याकडे आली आहे. सो पाऊस आहे भरपूर मस्त. जसं आम्ही मिसिंग लिंक भन्नाट पाऊस आहे. जसं आम्ही मिसिंग लिंक क्रॉस केलं पावसाने आम्हाला मस्त जोरदार गाठलं. आजचा पावसाळी ट्रेक आहे, छोटासा किल्ला आहे, 30-40 मिनिटाची चढाई आहे, त्यामुळे खूप काही नाही. तर चला सगळी तयारी झाली आहे, नाश्ता झाला त्या श्रीदत्तला, चहा झाला आणि आता पुढे जायचं आहे. डॅन, चला भेटत राहू दिवसभरात. समोर दिसतोय तो आहे सरसगड. बघा डोंगांच्या मागे लपला आहे थोडासा. बहु सरस छे. वा, तुषार दादाने किती छान उपमा दिली बघा. आणि आज आमचे तो माथा काय दिसतोय ना, सुंदर आहे, मस्त मजा करत आम्ही किल्ल्याकडे निघालोय. आणि आज अमित सारथ्य करतात आहे. अमित सोबत सारथ्य असताना पहिल्यांदा माझा ट्रेकचा अनुभव आहे. असा छानसा ट्रेक चालू आहे. मग अशी बोललो की अवचितगडाच्या पायथ्यालाच थांबू, पण अमितला चहाची तल्लफ आली आहे, त्यामुळे अमित म्हणाला चला थांबूया. मग वाटेत मस्त सुंदर पावसाळी वातावरण तर आहे, ते तुम्ही बघितलं. तर थांबलो आणि आता बघा किती एका मस्त जागेवर अमितला एक चहाची छान टपरी दिसली आहे. आणि आम्ही ही मागे अंबा नदी वाहते, त्या नदीचा असा हा पायऱ्या दिसल्या असतील तुम्हाला. एक छोटासा असा घाट केलाय वरती रस्ता आहे आणि समोरून या बाजूने एक असा छोटा ब्रिज जातो. मागे पाली राहिलंय, पाली या बाजूला गेलाय आणि आता आम्ही या चितगडाच्या वाटेला चाललोय. आणि ह्या पायऱ्या आता वरती जाऊयात. आणि ते छानसं एक पागोडा टाईप आहे आणि गाडी थांबवली सगळं बघा. हा आणि 2-3 डॉग्स. हॉटेल अंबा म्हणून तिथे थांबलोय चहाला. चहा घ्यायचा आणि पुढे जायचं. तर पहाटे 5:30 वाजता निघून मस्त निवांत मध्ये येत आपण आता पोचलोय मेढा, म्हणजे अवचितगडाच्या पायथ्याला. आणि इथे समोर दिसतोय हा आहे अवचितगड. एवढीच चढाई आहे, खूपच छोटा किल्ला आहे, काही विषय नाही आहे. आणि आपल्याला तिथे तटबंदी बुरुज पण दिसतोय. गाडीने आलात तर पुण्यावरनं आलात तर पुणे एक्सप्रेस हायवेने यायचं. खालापूरच्या इथे टोल नाक्याच्या इथे अलिबाग पेन साईडला एक लेफ्ट लेन आहे, त्या लेनमधनं बाहेर पडून आपण रोहा मार्गाला यायचं. आणि मेढा नावाचं जे मागे नाव दिसतं या गावात यायचं. इथे मंदिर आहे, इथे मंदिराच्या इथे आपल्याला ती गाडी लावता येते. इथे पार्किंग आहे, इथपर्यंतच गाडी येते. आणि यानंतर इथनं वरनं ती चढाई आहे. आता वी आर जस्ट गेटिंग रेडी. चालायला सुरुवात केली आणि साधारणतः एक 40 मिनटं फार तर तासभर लागत. म्हणजे बघू आता किती निवांत जातो आहे आम्ही, यावर सगळा हिशोब आहे. व पावसाने थोडीशी भुरभुर रिमझिम सुरुवात केली आहे आणि सुरुवातीची पायवाट तर अगदी ठळक आहे. हळूहळू आपण वरती जात राहायचं आणि वरती काय ते सगळे अवशेष बघूयात, किल्ल्याचा अनुभव घेऊयात आणि थोडा इतिहास पण समजून घेऊयात. सुरुवातीलाच दिसली आहे ही पाण्याने तुडुंब भरलेली विहीर. आणि बघा मस्त आम्ही तयार झालोय फोटोसाठी. अमित फोटो देण्याची वाट बघतो. आम्ही त्याला की एक छानसा फोटो घेऊया. खतरनाक पाऊस सुरू झाला आहे, म्हणजे अगदी 3 मिनिटात आम्ही भिजली असेल. बघा दादू आलं, एकदम जबरदस्त पाऊस. विहिरीपासून म्हणजे 2-3 मिनिटं आलं तेवढ्यात आम्ही सगळे भिजलो. पाठ व्हायला लागले पाण्याचे. हा आहे कोकणातला पाऊस. अशा या पावसाळी वातावरणात अवचितगड खास तुमच्यासाठी. चला आपण चढत राहूयात. अमित ज्या वाटेवर आत शिरलाय त्या वाटेने आपल्याला आत जायचं आहे. आणि इथे पहिला टप्पा थोडा पार झाला, आता दुसऱ्या टप्प्याकडे जायचं. आता आपण जवळजवळ किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला पोहोचू एवढी चढाई झाली आहे आणि वेळ लागला आहे 25 मिनिटे. इथे बघा अवशेष पण दिसायला लागले.
सुरुवातीलाच दिसतात आपल्याला काही विरगळी आहे तिथे. आपण आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे का त्याला? हो आहे. चला आत जाऊया. तर आपण तुंग किल्ल्याचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याची लिंक इथे टाकतो. तुंग किल्ल्याच्या इथे विरगळ म्हणजे काय त्या व्हिडिओमध्ये ते पण तेव्हा सांगितलं होतं. पण परत तेच एकदा पुन्हा जे नवीन आलेत व्ह्यूवर्स त्यांना सांगतो की युद्धात जे योद्धे वीरमरण ज्यांना प्राप्त झालं, वीरगती ज्यांना प्राप्त झाली त्यांची आठवण म्हणून ह्या विरगळ इथे ठेवलेल्या असतात. आणि त्याचं वाचन कसं करायचं तर सुरुवातीला वरती असतो तो शिखर म्हणजे कलशारोहण की त्यांना युद्धात मोक्षप्राप्ती झाली, नंतर युद्धप्रसंग आणि नंतर खाली धारातीर्थी पडलेला जो वीर असतो तो वीर. या ज्या वीरगळी आपण आत्ता बघितल्या याच्या शेजारून पण एक ही पिंगळ अशा दिशेने येणारी ही वाट आहे. ठळक आहे, प्रॉमिनंट वाट आहे. आणि जे ह्या वाटेने वरती येतील त्यांना समोरच हा इथे बोर्ड दिसावा अशी पण इथे एक व्यवस्था त्यांनी केली आहे. आपण बघा, थोडं झूम करून बघूया. सी गडाकडे जाणारा मार्ग म्हणजे कोणी चुकू नये. आणि आमचे सोबती जे आहेत ते वरती चढलेत त्या वाटेवर, तर इथे येणार हा एक प्रॉमिनंट माइलस्टोन आपण असं समजू शकतो. आता गडाच्या माथ्याजवळ पोहोचलो आहे आणि याचं लक्षण काय तर इथे सुरू झालेल्या पायऱ्या आणि इथे अमित उभा आहे. तिथे आहे गडाची तटबंदी आणि तिथून येणारा पहिला दरवाजा. या किल्ल्यावर भरपूर अवशेष आहेत, आपल्याला ते इथे बघायला मिळतीलच. आणि किल्ल्याचा इतिहासही तसा भरपूर आहे. किल्ला हा निजामशाहीमध्ये होता आणि तिथून पुढे आदिलशाहीमध्ये आला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी हा आदिलशाहीमधनं किल्ला जिंकला आणि पुढे बाजी पासलकर यांनी किल्ल्यावर बरचशी डागडुजी केली, स्थापत्य वाढवलं आणि 1818मध्ये कर्नल प्रॉथर यांनी हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आणला असा याचा उल्लेख आपल्याला किल्ल्याचा इथे आढळतो. या पायऱ्या चढून छान निवांत व्हिडिओ करत गप्पा करत बघा गोमुखी पद्धतीतला दरवाजा दिसतो आणि तुषारभाऊ इथे उभे आहेत. तर या किल्ल्यावर पाऊण तासात आपण वरती आलो आहे. अगदी पाऊण तास म्हणजे फारच निवांत आलो आहे. या सगळी मंडळी इथे पोहोचली आहेत आणि हा आहे महादरवाजा. गडाचं मुख्य द्वार आहे आणि या मुख्य प्रवेशद्वारातनं तुम्ही आत आलात की डावीकडे ज्याला आपण द्वारशिल्प म्हणतो त्याचं एक नमुना किंवा प्रतीक म्हणजे 4 पंख असलेला हा शरभ आहे. आणि हे थोडंसं आगळं वेगळं आहे, म्हणजे कर्नाळ्याला आता तुम्ही जाऊन तिथे 2 पंख होते, याला 4 पंख आहेत. आणि एक पंख हे 2 एक चिन्मय प्रागला होता. मी आता जाऊन आलो प्रागला. तिथे चार्ल्स ब्रिजला तुम्हाला हा शरभ बघायला मिळेल किंवा ऑस्ट्रियात तुम्हाला गंडबेरुंड. सो ऑस्ट्रियाचं जर फ्लॅग वरच गंडबेरुंड Yes. ही प्राचीन म्हणजे युरोपियन सेंट्रल एशियन शिल्प म्हणजे इव्हन टर्की. आता हा विलियम डॅलरम्पेल जेव्हा गेला होता तर त्यांनी एक इंस्टाग्रामवर गंडबेरुंडाचं, त्याला माहित नव्हतं ते गंडबेरुंड आहे, मी त्याला त्याच्यावर कमेंट केली, त्याच्यावर ही हॅज रिव्हर्टेड. सो ही थँक म्हणजे आपण क्लॅरिफिकेशन दिलं. पण सो ही अशी शिल्प तुम्हाला बरेच ठिकाणी सापडतात आणि प्रत्येकाचं त्याचं इंटरप्रिटेशन आहे त्या शिल्पांचं. येस, विराग आता कॅनडात होता, त्यांनी ते एका कॅसलचं तिथे कॅसलवर होते, नेदरलँड्सला होते. म्हणजे ही शरभ किंवा आपल्याकडे गंडबेरुड किंवा ही जी दिसतात हत्ती, तर ही सगळी शिल्प आपल्याला जगभरात वेगवेगळ्या संस्कृतीत पाहायला मिळतात कारण ती आय थिंक पॉवरची प्रतीकं आहेत. सो आपल्याकडे गंडबेरुंड म्हणजे आपल्याकडे विजयनगर आणि हे सगळी जी साम्राज्य आहेत ती स्वतःला विष्णू किंवा रामाचं लायनेज मधले समजायचं. त्यामुळे विष्णूचं जे वाहन आहे ते गरुड आहे, तर त्यामुळे गंडबेरुंड हे राजचिन्ह असं वापरलं गेलं बऱ्यापैकी. साऊथमध्ये त्याचा तुम्हाला जास्त प्रभाव दिसतो. इथे महाराष्ट्रातही आहे कारण शेवटी त्या राजवटी महाराष्ट्र, तेव्हा हे महाराष्ट्र कर्नाटक असा कन्सेप्ट नव्हता. महाराष्ट्र कर्नाटक असं नाही. जर आम्ही आपण बघितलं तर समजा जगभरातलं आता आपण एवढे पंथ झाले, एवढे देश झाले, आजचं जे आधुनिक जग आहे, परंतु जर मूळ बघितलं तर मला एकाने मध्ये खूप इंटरेस्टिंग सांगितलं होतं की गॉडचा फुल फॉर्म काय. गॉड म्हणजे जी म्हणजे जनरेटर, ओके, ब्रह्मा, हा, त्यानंतर ओ म्हणजे ऑपरेटर विष्णू, वा, हा, डी म्हणजे डिस्ट्रॉयर म्हणजे शिव. वा वा, म्हणजे क्या बात आहे. ब्रह्मा विष्णू महेश ही आपली हिंदू धर्मातली आपण जी कन्सेप्ट म्हणतो
ती आधुनिक आपण ज्याला गॉड म्हणतो वा, तर त्याची ती सुद्धा तीच कन्सेप्ट आहे. सो सिम्पली पुट. याचा अर्थ काय आहे की आपलं सगळ्यांचं जे सेंटर आहे, मूळ आहे ते एकच आहे. एकच आहे. हा, त्याच्यानंतर मग हे काय सगळं पसरलं सगळं जगभर. आणि तर आपलं ह्या मोठं शिल्पावरून आपण ह्याच्या बघा किती कशी चर्चा, म्हणजे बा किल्ल्यावर आल्यावर ही जी चर्चा होते ना, ही खरं किल्ला बघणे, जगणे, अनुभवणे असं आहे. आणि बघा, हा बघा आमच्याकडे हे हो गोमुखी. गोमुखी स्टाईल म्हटली जाते, परंतु टिपिकली जनरल कन्सेप्ट लपवलाय किल्ला. भुईकोटांमध्ये पण ही कन्सेप्ट बऱ्याच ठिकाणी दिसते की मुख्य लाईनला तो दिसत नाही दरवाजा, एक वळसा यावं लागतं. याचं कारण तुम्हाला डायरेक्ट चार्ज जे होतात लाकडाने किंवा कुठल्या प्राण्याने किंवा इव्हन सैनिकांचे सुद्धा, फोर्स मिळून आहे. आणि इकडून Physics चारी चे बाजूने नियम शिक- त्याला कव्हर केला. अशी एक तुलना जाते आणि एक तो चारी बाजूने शत्रू कोणला जातो. हे टिपिकल एलिमेंट आहे. वा, सो रायगडपासून असं किती म्हणजे आता किती थोडक्यात आमच्या चिन्मयची थोडक्यात ओळख करून देतो. हा प्रागला होता आणि त्यापूर्वी कोविड काळात ह्यांनी आमच्यासाठी किल्ल्याचं जे दुर्ग स्थापत्य आहे यावर इतकं सुंदर आमचं सेशन घेतलं होतं चिन्मयनी. आणि तो खरंच दुर्ग स्थापत्याची त्याला खूप जास्त माहिती आहे आणि आवड आहे. तर अशा मित्रांसोबत ट्रेक करायला मिळतोय म्हणजे फारच भारी आहे हा प्रकार. आणि सोबत आहेत आमचे दादू, हे आमचे तुफान आहेत, म्हणजे तुफान एक्सप्रेस, बुलेट एक्सप्रेस आहेत. ते त्यांच्याकडे असं बघून बिलकुल कळणार नाही, पण ते तुफान आहेत. इथे आहेत तुषार भाऊ, आमचे पुणे ट्रेक ग्रुपचे संस्थापक आणि आमच्या सगळ्यांचे जवळचे लाडके. आणि हा आहे आमचा मित्र अमित. चला, वा, सी लुक ॲट हिज फ्रेम. असे सगळे मित्र असले की काय ट्रेकला मजाच येत आहे. हे बघितलं का? की हा पायऱ्या चढून वरती आलो की आपल्याला थोडं मोकळं पठार असं दिसतं. आणि इथे समोरच त्या तोफ आहे. किल्ल्यावर 2 तोफा आहेत, त्यापैकी ही पहिली. आणि काही चौथरे पण आपल्याला किल्ल्यावरचे दिसतात. त्याचं खूप सुंदर यांनी मेंटेन पण केलं आहे. तो बघा तुम्ही किती तो गाडा तिचा परत आणला आहे, त्या गाड्यावरती तोफ ठेवली आहे. हे जे काही आहे ना, शिवशंभू प्रतिष्ठान रोहा यांनी इथे दुर्ग संवर्धनाचे काम केलं आहे. खूप सुंदर. समुद्र किनाऱ्यावरती ही गडांची जी काही साखळी आहे त्याच्यामध्ये तळागड, बिरागड, घोसाळगड, सागरगड, औचितगड असे साधारण अलिबाग रोह्याच्या जवळ असणाऱ्या गडांची ही साखळी आहे. वा, तर याच्यामधला औचितगड जो आहे हा साधारण मी एक 10-1 वर्षापूर्वी पहिल्यांदा इथे आलो होतो. आणि हा माझ्या पक्का एकदम चांगलं लक्षात राहण्याचं कारण असं आहे की याच्यावर एक अष्टकोनी तलाव आहे. तर मित्रांनो, अनेक अवशेष येतात. आपण एक गोमुखी दरवाजा पण त्याच्यावरचा बघितला, शरभ शिल्प बघितलं. हे राजवाड्याचे अवशेष आहेत. या 2 तोफा ज्या आहेत ह्या आत्ता या लोकांना गड संवर्धन करताना मिळाला. तुम्ही छान त्याचा जो गाडा आहे तो गाडा करून त्याच्यावरचं चांगलं चौथरा करून त्याच्यावर त्यांनी विराजमानती केलेली आहे. क्या बात आहे. संवर्धनाचं काम पण किती महत्वाचं आहे हे याच्यातून आपल्याला दिसतंय. दिसतंय. ग्रेट. आणि चला आपण येस, चला अष्टकोनी तलावाकडे जाऊयात. तुषार भाऊ आपल्याला किल्ला गडफेरी करत होते, त्यांचा मागचा अनुभव आहे आणि त्या अनुभवातनं ते आपल्याला पूर्ण गडफेरी करत होते. तर ती तिथली गाड्यावरची एक तोफ बघितली. तर ही रिसेंटली साधारण 1-1.5 महिन्यापूर्वी असेल तर ही तोफ यांना खाली त्याच्यामध्ये मिळाली. तर त्या लोकांनी ती घरी पण उचलून वाव, मेहनत करून इथपर्यंत आणलेली आहे. थोडीशी बंद झालेली आहे. येस. त्या गडाचं जे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ज्याच्याने तो तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहील. आता हा अष्टकोनी प्रचंड मोठा तलाव. ओ, क्या बात आहे. असं इथे आहे. मला स्टेपवेल सुद्धा म्हणता येईल. वाव, स्टेपवेल आहे ती. येस, स्टेपवेलच आहे खरं तर. खरं तर स्टेपवेल आहे. अष्टकोनी तलाव आहे. वाव, सुपर. हे बघा. आणि तो पाण्याने भरला त्यामुळे अजूनच सुंदर दिसतं. हा नाही, हा कायम याच्यामध्ये पाणी असतं. तर गडमाथ्यावर एवढं मोठं बांधीव तळं जे आहे मला वाटतं रायगडाच्या नंतर मला इथेच दिसतंय. नाहीतर मग ते सामानगड मग ते वरती ते वरती खोदीव टाकी आहे ती. हो, कोल्हापूरच्या बाजूला त्या. हे कोकणातल्या याच्यामध्ये गडावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा आहे. याचा अर्थ हा जो गड आहे नांता असल्याचं राजवटीच्या लक्षण आहे. दृष्टीने महत्वाचा
आणि वस्ती असलेला गड असावा. करेक्ट. तटबंदी त्याची सार्वमताची पण- सदर आहे, गोमुखी दरवाजा आहे, सदर आहे, एवढी राजवाड्याची- मोठी स्टेपवेल किंवा तालाब आहे. वाव. याचाच अर्थ हे निदर्शक आहे की मध्ययुगीन याच्यात रोहा इथे वर्दळ परिसरात असेल. त्याचे तळा, घोसाळा, बिरवाडी, पुढे मांदडची लेणी आणि इथून पुढे कुर्डुगड वगैरेची जी रेंज आहे याच्याची हे जे महत्वाचे रेंज म्हणतात कनेक्टेड येस. हा, मगाशी मी श्रेणीतले. जे हो तेच कनेक्टेड फॉर रेंज. दुर्ग साखळी दुर्ग साखळी. येस येस येस. हा जो आपला गोवा हायवे आहे हा ओलांडून पलीकडे आता चिन्मय त्याच्यापर्यंत पोहोचला, त्याला कुर्डुगडाकडे गेला. मग कुर्डुगडाकडे आपण वर गेलं तर मग आपला जो कोराईगड आहे ते लागतील. हो. कोरीगड, त्यानंतर तैलबैल, मोरगिरी सालतर. असेल, येस. मोरगिरी असेल, तुंगी असेल, तिकोना असेल, करेक्ट. तर अशी लोहगड विसापूर असेल, येस. तर अशी ही साखळी म्हणजे कोकण ते घाटमाता व्यापारी यावरचा मार्गांना जो जोडणारं- व्यापारी मार्ग असेल, सैनिकी मार्ग असेल, याच्यावर जे संरक्षणाचे की वाटेवर लक्ष ठेवण्याचे, संरक्षण करण्याचे जे तळ आहेत त्या साखळीतला हा एक महत्वाचा गड गड आहे. आहे. वा. थँक्यू. क्या बात क्या बात क्या बात. सी आमचे मित्र एवढे भारी आहेत ना. आपला आजचा किल्ल्याची ही जी दुर्गा भ्रमंती आहे ती पूर्ण आपली ही कन्व्हर्सेशनलच असणार आहे. आणि दादू बघा तिथे आहेत. आपण दादूंचा एक छोटा क्लोजअप घेऊयात. बघा दादू मस्त पाण्याजवळ पोहोचलेत आणि फोटो पण घेणार आहे. तर ही इथली असलेली बारव तलाव किंवा पायरी विहीर आहे. ह्याच्यात आतमध्ये उतरायला या पायऱ्या, आपण या पायऱ्यांनी आत जाऊ शकतो. थोडं जाऊयात आतमध्ये. गडावर कुठलंही म्हणजे ॲडव्हेंचर करायचं नाही एक्स्ट्रा. ठीक आहे. इथे येणंच आणि हा किल्ल्याचा अनुभव घेणं, हा बघणं आणि ते शिस्तीने प्रेमाने बघणं. आपल्याला हे अवशेष जपायचे आहेत, पुढच्या पिढीपर्यंत न्यायचे आहेत. आणि इथे काही विचित्र प्रकार नको, म्हणजे पाण्यात कचरा नाही टाकावा किंवा पाण्यात पोहायला जाऊ नये. अशा छोट्या छोट्या गोष्टी जरी आपण पाळल्यात तरी त्या हातभारच आहे त्या गोष्टीला, संवर्धनाला. आणि आपण तेच करावं. चला आता आपण वरती जाऊयात. सुंदर किल्ला बघितला नव्हता मी, मला फारच गंमत वाटते. किल्ल्यावर महादेव मंदिर आणि इथे म्हणून जरा यावेळी तुम्हाला हलवलं जरा म्हटलं देवी आणि शेजारी गणेशाची मूर्ती. आणि इथे मागच्या बाजूला आहे हा शिलालेख आहे. बघूयात किती थोडा अस्पष्ट दिसतो कारण मी बराच दूर आहे आणि झूम करतोय. पण ह्या शिलालेखाचं वाचन आहे, त्याचा फोटो तो देईल. महादेव मंदिर जे आपण बघितलं आता त्याच्या शेजारीच आहेत ही पाण्याची टाकी. 1 2 3 4 5 आणि मागे 6, कदाचित 7ही टाके असावेत, म्हणजे सप्तमातृका टाके म्हणतात. पण ही 6 तर प्रॉमिनंटली दिसतात. एखादं कदाचित टाकं बुजलं असेल, सांगता येत नाही. पण 6 टाकी अगदी कोरीव पाण्याची अशी ही टाकी आहेत. टाकी बघून आता आपण पुढचे अवशेष बघायला जातो. आता इथे आपण बुरुजाजवळ आलोय. हाच बुरुज बहुधा खालून दिसत होता, आपल्याला दिसेल वरती चढल्यावर हा तोच आहे का दुसरा आहे. आणि खाली इथे ही तोफ आहे, मस्त बुरुज. चला आपण वरती चढूयात. इथे किल्ला बघून जो बुरुज बघून खाली आलो आणि सगळेजण बघा थांबलेत. कशासाठी तर इथे आहे कोकणातली एक विशेषता, त्याला म्हणतात साकव. मध्ये बघा एक छोटीशी खिंड आहे, दोन्ही इथे दगडांची खिंड आहे. येस येस गो गो गो. दगडांची खिंड आहे. आम्ही चालतोय बघा त्या साकववरनं. आणि ह्या साकवला ह्या जो 2 डोंगर सेपरेट झालेत त्यांना एकत्र करण्यासाठी इथे साकव असा हा तयार करण्यात आला आहे. तर हा साकव बघा तसा स्टर्डी आहे. एक माणूस अगदी त्यावरनं ये-जा करू शकतो. इथले गुराखी असतात. हो ट्रेन चालली आहे, चला ती पण काढत. एक माणूस यावरनं ये-जा करू शकतो. गुराखी लोक ये-जा करतात, त्यांची गुरं पण यावरनं ये-जा करतात. आणि खाली एक छानशी रेल्वे बघा दिसते. तर ही अशी दिसणारी आपल्याला ट्रेन. किल्ल्याची मागची बाजू बघून झाली आणि आता परतीचा प्रवास. या थोड्या किल्ल्याचे काही जे अवशेष आहेत ते बघायचे. इथे या बाजूला जशी ही भिंत दिसते, तटबंदी दिसते, बाजूला हे शहर शेती दिसतात, हे काही गाव दिसतात. तसेच ते बघत
परतीला आपण आता निघायचं आहे. आपण परत टाक्यांजवळ आलो आणि इथून आता खाली उतरायचं. आपल्या बाजूला किल्ल्याची ही तटबंदी आहे. जसं किल्ल्याला पूर्ण एक गडफेरी होऊ शकते. आणि बघा दरवाजाच आहे हा. दरवाजा असावा किंवा दरवाजा असावा निश्चितच. आणि हे बुजलंय सुंदर. सुभ्याचं हे ठिकाण होतं निजामशाहीत. सुभा म्हणजे इथे भरपूर रेव्हेन्यू जनरेट होत असेल आणि तो रेव्हेन्यू ह्या किल्ल्याच्या अखत्यारीतनंच पुढे जात असेल. आता आलो इथे दिंडी दरवाजा. दादूंनी खजूर आणलेत आणि सगळ्यांना ते पोटभर खजूर खाऊ घातले. बघा हे बघा खजूर दादूंनी खाल्लेत आणि आम्हालाही खाऊ घातले पोटभर. किल्ल्याचा हा उत्तरेकडील बुरुज आणि समोर आपल्याला दिसते कोकण रेल्वेचा रेल्वे मार्ग. ते टावर आहे बघा समोर. ते आता जगात गेले. फारच थोडासा पार्ट त्याचा दिसतो आपल्याला टावरचा. आणि खाली हे गाव मेढा गाव. आणि इथे आम्ही गाडी पार्क केली. आपल्याला गावातून खालनं जो दिसलाय प्रदेश तो हा. असा हा सुंदर किल्ला. तुम्ही इथे तिन्ही ऋतूत येऊ शकता. पाण्याची सोय आहे त्यामुळे मुक्कामही करू शकता आणि किल्ल्याचा सुंदर असा अनुभव घेऊ शकता. किल्ला बघून झाला. आता 11:30 वाजले आणि परतीची ही वाट आता पकडली आहे. खाली त्याच वाटेने जायचं आहे त्यामुळे काही खूप व्हिडिओ फोटो करणार नाही. खाली गेल्यावर आपण भेटू गाडीजवळ. 12 वाजता खाली विहिरीजवळ पोहोचलोय. त्या कपडे वगैरे चेंज करायचे, थोडंसं ब्रेक घ्यायचा, सोबत जो डबा आणलाय नाश्ता आणलाय तो करायचा आणि पुण्याकडे प्रवास करायचा. ही विहीर पाऊस थांबलाय लकीली त्यामुळे खाली आल्यावर ओलं व्हायचं अजून तरी काही काम नाही आहे. तर एकंदरीत हा व्हिडिओ कसा वाटला, किल्ला कसा वाटला, पावसाळी भटकंती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ. आणि व्हिडिओच्या शेवटी ह्या ट्रेकचा पूर्ण GPS रूट GPS मॅप असेल तोही तेवढा नक्की बघा. चला भेटू पुढच्या ट्रेकला किंवा पुढच्या भटकंतीला.